हे नमस्कार मित्रांनो. मी दिसत नाही तुम्हाला, पण स्क्रीन तर दिसते आहे. विंटर 2025 आता 4 महिन्यापूर्वी झालेली क्वेश्चन पेपर ही. आणि तुम्ही बघू शकता क्वेश्चन पेपरवर हा एक क्वेश्चन आहे. लाईन ए बी 60 mm लॉंग, 45 डिग्री टू एच पी, 30 डिग्री टू व्ही पी. अबव म्हणजे एक्स वाय लाईनच्या वर, इन फ्रंट म्हणजे 12. तर आपल्या फर्स्ट लेक्चरचा रेफरन्स घ्या. ॲज इट इज आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. व्हॅल्यू थोड्या चेंज आहे, तर ते तुम्हाला जमतंय. नक्की प्रॅक्टिस करा. आणि बघा, हे 8 मार्क पूर्ण मिळवायचे आपल्याला या पेपरला. तर हा प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स आहे, ठीक आहे. तेही सांगेल मी. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण बघा, हा सम 4 मार्क्सला लाईनचाच आहे. आणि बघा, जरा वेगळा आहे. झूम करतो याला. Line AB 75 mm long is inclined at an angle of 30 degree to VP. बघा, 35 डिग्री 35 डिग्री VP सोबतचा अँगल आहे, म्हणजे हा फाय आहे. हा एक्स वाय लाईनच्या खाली दिसेल. आणि एंड ए 20 mm अबव एच पी हे वरचं डिस्टन्स, आणि 15 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हणजे एक्स वाय लाईनच्या खालचं डिस्टन्स. ओके. आणि पुढे बघा, आपल्याला वेगळं दिलं यावेळेस. प्लान लेंथ ऑफ अ लाईन इज 50 mm. हा प्लान लेंथ आणि इलिव्हेशन लेंथ हे आपलं आन्सर असतं. ह्यावेळेस त्याला क्वेश्चन करून दिलेला आहे. ओके. म्हणजे प्लान लेंथ जी टॉप व्ह्यूला दिसते, लेंथ ती जी एक्स वाय लाईनच्या खाली येते टॉप व्ह्यू मध्ये, ती लेंथ दिली आहे 50 mm. आणि ड्रॉ तेच नेहमीच. ठीक आहे, लागलीच मी लगेच स्केचबुकवर घेऊन जातो तुम्हाला, तिथं बघा. तर मित्रांनो, तुम्ही अगोदर फर्स्ट लेक्चर पाहून घ्या प्रोजेक्शन ऑफ लाईनचं, ज्यामध्ये मी हा सम शिकवलेला आहे. आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि असा एक सम 4 मार्क्सचा तुम्हाला आला, आणि आला काय येण्याची शक्यताच आहे. आणि एक हा 4 मार्क्सचा स्ट्रेट फॉरवर्ड येईल, आणि 4 मार्कचा जरासा उलट पुलट येईल, जो की आता हा तुम्ही स्क्रीनवर पाहिला विंटर 25चा येईल, किंवा समर 25 मध्ये असंच आहे की तुम्ही लाईक कमेंट सांगा, तुमचे डिमांड सांगा, तर तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईल. तो जरा वेगळा आहे. आणि या प्रॉब्लेमच्या हा जो मागच्या लेक्चरच्या मी लास्टच्या 2-3 मिनिटात सांगितलेला कन्सेप्ट एकदा रिवाइज करून घेऊ, म्हणजे तुम्हाला लगेच ते हा प्रॉब्लेम क्लिअर होईल. बघा, ट्रू लेंथ दिलेली होती आणि ट्रू अँगल पण होते. म्हणजे ट्रू लेंथचे एच पी सोबतचा अँगल थिटा आणि व्हीपी सोबतचा फाय हा दिलेला होता. आणि त्यावरनं मग आपण इलिव्हेशन लेंथ ईएल आणि प्लान लेंथ ही पीएल काढली होती. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जो विंटर 25चा आहे, यामध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिली. जरा मी इकडं लिहितो, असं गिवन डेटा तुम्ही लिहिला एक्झामला, हरकत नाही. ए बी ची ट्रू लेंथ जी दिली आपल्याला 75. आता ही ट्रू लेंथ किती अँगल बनवते बाबा, तर व्हीपी सोबत बनवते. इट मेक्स अन अँगल ऑफ 35 डिग्री टू द व्हीपी. म्हणजे व्हीपी सोबत असतो आपला फाय, हा 35 डिग्री. बघा, प्रॅक्टिस भरपूर हवी. आता हा जो 45 ना, तो 35 दिला या केसमध्ये. ओके. आणि त्यासोबतच आपल्याला प्लान लेंथ दिलेली पीएल, ही प्लान लेंथ दिलेली मित्रांनो. प्लान दिली ती आता तुम्ही पाहिलीच, ती आहे 50 mm. ओके, 50. आणि आणखी काय बरं, तर तेच आपलं नेहमीचं अबव एच पी आणि इन फ्रंट ऑफ व्हीपी. तर अबव एच पी किती आहे, इथं 25 होता, तर ह्यावेळेस ते आहे 15. नाही, 20. आणि इन फ्रंट आहे 15. तर मग आपण अगोदर नेहमीप्रमाणे जसं मागच्या वेळेस केलं होतं, हे अगोदर करून घेऊयात. बघा, परपेंडिक्युलर मी जसं मॅच करतोय, नीट बघा. आणि थोडे स्टँडर्ड इक्विपमेंट्स यूज करावेत, हा सल्ला आहे. बाकी तुमची इच्छा, काहींमध्ये एरर असते. तर बघा, आता अबाव किती एच पी 20 mm. अबाव एच पी 20 आणि इन फ्रंट 15. इन फ्रंट हे घेतलं. आणि दोघं रोल अँड ड्रॉ. हे बघा, मी काय मॅच करतोय, हे नाही मॅच करायचा. ही जी ब्लॅक लाईन आहे ना, कालची रेष, ही ही मॅच करायची याला, एक्स वाय लाईनला, आणि चालू द्यायचं. असं गेला वर का, फिकट फिकट ड्रॉ करावे. फिकट म्हणजे फेंट. आणि सेम खाली पण जाऊ द्यायचं. बघा, या हा पॉइंट आपला नेहमी राहतो ए, आणि खालचा असतो आपला ए डॅश. टॉपिकचा हा चेंज होतो का, नो, हा चेंज होणार नाही. आणि आता आपण याच्याप्रमाणे जाऊया. ट्रू लेंथ किती दिली आपल्याला, ए बी 75. ओके. आता प्लान लेंथ 50 दिलेली ना आपल्याला, त्यानुसार आपल्याला विचार करायचा. बघा, आपल्याला प्लान लेंथ 50 दिली, ट्रू लेंथ इथलं तर काहीच दिलेलंच नाही, मग कसं काय काढायचं. ठीक आहे ना बाबा, बघ ना, तुला ट्रू लेंथचा व्हीपी सोबतचा अँगल दिलाय ना 535, त्याचा विचार करायचा. मग अगोदर खाली घ्यायचं.
हे बघ 75 mm म्हणजे 7.5 सेंटीमीटर. ओके, हे घेतला हा ट्रू लेंथ. इथं लिहिण्याची आवश्यकता तर नाही, तुमच्या माहितीसाठी लिहून देतो 70. नंतर हा अँगल 35. आता सेट स्क्वेअर ऍडजस्ट करताना जर नीट करायचं बाबा, नाही तर इथंच गडबड झाली तर गेलं तुमचं बघा. आणि ड्राफ्टर यूज करणार ना तर खूप चांगलं, खूप छान. मी माझ्या कॉलेज जीवनात ड्राफ्टरच यूज केले आणि त्यामुळेच माझं ड्रॉइंग इतका पक्का पण आहे. बरं, इथून जाऊया 10, 20, 30 आणि आपला आहे 35, 35. म्हणजे इथं काही जण इथं गडबडतात बरं का अँगल मेजरमेंट करताना. हा हा, ही सर्व प्रोसिजर लक्षात ठेवतात जेम तेम आणि इथं गडबडतात. ठीक आहे. ही फेंट जाऊ द्यायचं, त्यानंतर घ्यायचं आपलं हा 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 सेट्स राउंडर म्हण, कंपास म्हण, हे घेतलं, याला 70 घेतलं. एक सॉरी 70 लिहिलं मी, घेताना मी 75 लिहिलं, देताना 70 दिलं, घेताना बरोबर 75 दिलं घेतलं. तुम्ही पण पाहिलं ते मेजरमेंट, परत एक वेळ पाहून घ्या. हे बघा, मग लिहिताना 70 लिहिलं गेलं. ओके, हा इथं पॉइंट ठेवला, हे घेतलं बाबा, चलने दे आर्क आला. बरं, हा पॉइंट बघा, हा आहे हा तो. मी याला काय नाव देतो आपण, B1 डॅश, पाठ करून घ्यायचं. हा पॉइंट कोणता असतो, बीचा लोकस, B2 डॅश. हे बघा, हा जे कंपॅरिझन साइड बाय साइड लगेच कळेल. ज्यांनी पहिलं लेक्चर पाहिलं ना त्यांना लागलीच समजून जाईल, उमजून जाईल. पॅरलल लाईन सेट केली. अरे यार, ओके. हा कोणाचा लोकस आहे आपला, बीचा. ठीक आहे, ही ट्रू लेंथच आहे बरं का. 75 इकडे आली म्हणजे ही काय ट्रू लेंथ आहे. आणि हा अँगल तो फाय, शेवटी देतो आपण, पण ठीक आहे, आता तुम्हाला समजण्यासाठी देऊन देतोय. बघा, फाय इक्वल टू 35 डिग्री. हा जरा फोन असा मध्येच येतो ना, आणि त्यामुळे मला अशी प्रॅक्टिस नाही, म्हणून थोडस ते झालं त्यात. बरं ठीक आहे, असू द्या. प्लान लेंथ दिली 50. तर बघा कसं काउंट करायचं, पेजच्या खाली आता तुम्हाला दिसायला कॅमेऱ्यात दिसतंय का, येतोय. तर बघा, पेजच्या खाली असे 2 पॉईंट घ्यायचे, एक 0 वर आणि 50 म्हणजे 5 सेंटीमीटर. हे 2 पॉईंट घ्यायचे. नेहमी डिस्टन्स मोजताना हीच पद्धत आहे. डायरेक्ट हे बघा, डायरेक्ट असं लावून जे घेतात ते काय सांगू, आता मी काही शब्द वापरू नाही शकत ऑनलाईनला. हे असे काही असं डिस्टन्स घेतात, चुकीचं आहे बाबांनो एकदम. तर असे पॉइंट घ्यायचे आणि त्यानंतर 50 घेतला, हे डिस्टन्स घेतलं, यात आता 50 हा आपला ठेवला बाबा ए डॅश वर, आणि इथं हे मार्क केलं बघा. आणि हा पॉइंट आपल्याला मिळाला फायनल बी डॅश. का असं मिळालं यावेळेस, बघा मागच्या वेळेस ही जी प्लॅन लेंथ होती ही वरून अशी आपण आणली ना, हा हा पॉइंट इथं गेला, त्याला स्ट्रेट आणलं, आता इथं आलं बघा, एरो पण दाखवले ते तुम्हाला. आता प्लान लेन डायरेक्ट दिलेलीच होती, मग ते हेल्प घेतला आपण, म्हणून तो डायरेक्ट मिळाला. याला आता डार्क जॉईन करायचं. हा आपला काय असतो, टॉप व्ह्यू प्लान लेंथ. ओके, असो. पण आपल्याला तर आता फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. तर बघा, ही प्रोसिजर ज्याच्या डोक्यात आहे त्याच्या अगदी उलट जायचंय. हे कसं आलं, तो वरून काढून असं. आता आपल्याला उलट जायचंय, म्हणजेच काय करणार आहोत तो, म्हणजेच हे बघा, हे जे घेतलं होतं एवढं, याला असं जाऊ द्यायचं. नंतर हा हे प्रोजेक्शनला वर घेऊन जाऊ. बघा, हे 90 डिग्री मॅच केलं. याला फी कट वर घेऊन जायचं आहे. आता पुढं ही जी ट्रू लेंथ होती 75, यालाही वर घेऊन जाऊ. वर घेऊन जाऊ म्हणजे प्रोजेक्ट करायचं वर. हा हा B1 डॅश, हा काय आला B1. आता बघा, आपण तेव्हा काय केलं होतं, ही ट्रू लेंथ होती तेव्हाची, याला इकडे घेऊन गेलो, तो बीचा लोकस मिळाला होता ना, कारण अँगल दिला होता. हा थिटा यावेळेस दिलेला नाही, तो मिसिंग आहे, आणि त्यासाठीच आपण हे उलट चाललोय. बघा, तुमच्या समजण्यासाठी मी एरो पण देतो. हा इकडनं इकडे गेला, इथून इथे. आता बघा, हे इथे ठेवायचं, हे घेतलं एवढं, म्हणजे हे किती येईल एवढंच, ट्रू लेंथ एवढंच 75. हा इथं ठेवला आणि जाणे दे बाबा, असं.
हा आर्क जिथं इंटरसेक्ट होईल इथं, अरे यार, हा म्हणजे आपला B2, हा B चा लोकस. आता तिथून आपण याला पॅरलल लाईन काढूया. रोल 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 रोल. हे बघा, आता मागच्या लेक्चरला तुम्हाला मी काहीतरी सांगितलं होतं, ते म्हणजे जसा ए डॅश आणि एका प्रोजेक्टरवर असतो परपेंडिक्युलर, सेम बी आणि बी डॅश एकाच प्रोजेक्टरवर असतो. मग आपला बी डॅश तर मिळून गेला आहे ना, मग डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे आता, एकदम छान सुंदर सोपं काम, ते म्हणजे असा हा बी डॅश आहे बाबा, आणि याला जाऊ दे वर, फिकट जाऊ दे हा बाबा, फिकट फेंट, हा वर गेला, आणि हा पॉइंट आपला फायनल फ्रंट व्ह्यूचा बी. And if you join this, you will get the elevation length, that is EL. आणि हा जो अँगल असतो तो असतो ऍपरंट अँगल अल्फा. बरं, ही ट्रू लेंथ होती 75, तीच इथं आली, तेच इथं गेलं, तर हे जॉईन केलं तर आपल्याला मिळेल ही ट्रू लेंथ, आणि हा त्याचा अँगल असतो थिटा. आता या सम मध्ये तर काही विचारलं नाहीये, पण बऱ्याच वेळा विचारलं जातं की फाइंड द अँगल मेड बाय लाईन विथ एचपी. जर व्हीपी चा अँगल दिलाय तर एचपी चा विचारतील, आणि हा एचपी चा दिलाय तर व्हीपी चा विचारतील. आता उलट आलं तर तुम्हाला हीच प्रोसिजर उलट फॉलो करायची. म्हणजे समजा फायच्या जागी तुला थिटा दिला बाबा 35, पीएल च्या जागी ईएल दिली, तर उलट उलट जायचंय. ह्या प्रॉब्लेमला परत परत रिवाइज करून बघ, तुला समजून जाईल. आणि अशा वेळेस तुला थिटा विचारला तर काय करशील हो, हे बघ, जस्ट सिम्पली मोजून घ्यायचा इथून किती आला हा, 45, 46, 47 समथिंग येत आहे. अशा वेळेस ते लिहायचंय. पण आता आपल्याला ते विचारलं नाही तर आपण काही लिहिणार नाही, आपण फक्त इथे लिहिणार ट्रू लेंथ, हिअर ट्रू लेंथ, नंतर डायमेन्शन. डायमेन्शन इकडं देऊयात असे, नेहमी लक्षात ठेवायचं, अबाऊ म्हणजे एक्स वाय लाईनच्या वर आणि इन फ्रंट म्हणजे खाली. तर अबाऊ आपला आहे 20, इन फ्रंट आहे 15, आणि हे एक्स वाय लाईन नाव, बरं फ्रंट टू टॉप व्ह्यू माझं आधीच दिलेलं आहे, तुम्ही परत इकडे द्यायचं, जे त्यांनी दिलंय तेच डायमेन्शन देणे. बघा पीएल दिलाय 50, तसा 50 जरा माझं नीट नाही दिलंय, तुम्ही मात्र नीट द्या 5 वगैरे वगैरे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढचं लेक्चर आणखी समर 25चं वेगळं आहे, तो सम पण सॉल्व्ह करून हवा असेल तर लाईक करा, आणि कमेंट मध्ये तुमची रिक्वायरमेंट सांगा, तर ते लेक्चर लागलीच मी घेऊन येईल.